नमस्कार मैत्रिणींनो, आज मी ना खेकड्याचं कालवण बनवत आहे। तर हे साहेबांनी खेकडे आणले तर त्याचं आज कालवण बनवत आहे। तर आता आपण खेकडे साफ करून घेते। हे बघा, अशा नांग्या काढून घेतल्या सगळे मी। पाठीमागचं कवर पण काढायचं आणि हे चे दोन भाग करायचे। हे असं खोलायचं। त्याच्यानंतर आहे ना, हे आपल्याला हे वरचं सगळं असं काढून घ्यायचं। छान असं खेकड्याचा झणझणीत रस्सा बनवते। थंडी खूप आहे ना, आणि त्या थंडीमध्ये उष्ण खेकडे चांगले असतात, म्हणून आज खेकडे घेऊन आलेत। हे बघा, हे वरचं सगळं असं काढून टाकायचं आणि ह्याचे आहे ना मी दोन भाग करते। खेकड्याचा रस्सा बनवते मी। भरलेले खेकडे नाही बनवत, रस्सा बनवते आणि त्याच्या आतलं हे पण काढायचं असं। हे पण रश्श्यामध्ये आपण टाकायचं। त्याच्या आतमध्ये ही चरबी असते, ही पण रश्श्यामध्ये आपण टाकायची। हे बघा, असं हे काढून घेते। याच्यामध्ये थोडंसं असतं ते पण टाकायचं। आणि भरलेला खेकडा जर बनवायचा असेल तर आपल्याला वाटपमध्ये मी नंतर दाखवते, वाटपमध्ये बेसन पीठ मिक्स करून आणि मग नंतर हे कवच तसंच त्याला ठेवून असं त्याच्यामध्ये बांधून आपण बनवायचं। तर मी आता हा रस्सा बनवते खेकड्याचा। धागा बांधलेला असतो तो काढायचा आणि नंतर आहे ना, हे आपल्या नांग्या आहे ना, ह्या तोडून घ्यायच्या। आपल्याला असं तोडून घ्यायचं। हा जो पाठीमागचा भाग दिसतो ना, हा जर ब्रॉड असेल, मोठा असेल तर ही मादा खेकडा आहे, आणि जर दुसरा छोटा जर असेल तर ते आपलं नर खेकडा। असं जर छोटा असेल तर नर खेकडा आणि हे जर मोठा असेल तर मादा खेकडा। तर मादा खेकडा असे भरलेले असतात। हे बघा, हे वरचं आपण आता काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर हे दोन भाग असे करायचे। कडक असतात जरा। हे बघा, आता हे काढून टाकते मी। आणि खेकड्याचा रस्सा मी आपलं काळ्या मसाल्यातच बनवते। आपला जो चिकनला मटनला जो आपण मसाला वापरतो त्याच्यामध्येच बनवते। याचे मी दोन भाग करते। याच्या आतलं पण आहे ना, आता आपण हे काढूया। आता हे सगळं आपलं काढल्याच्या नंतर आपण स्वच्छ असे खेकडे आता धुवून घेणार आहोत। आता हे खेकडे आपण ना धुवून घेऊया आणि मग मसाला वाटून कशी भाजी बनवते मी तुम्हाला दाखवते। आपण आता हे छान असे मस्तपैकी क्लीन करून घेऊया। स्वच्छ धुवायचं। त्याच्यामध्ये जर आपल्याला असं काही माती वगैरे दिसली तर ती पण आपण काढूया। धुताना मात्र स्वच्छ धुवायचे खेकडे। आणि भरलेले हे काही पोकळ नाही, चांगले मिळाले खेकडे। हे आपण आता स्वच्छ धुवून घेतोय। आता बघा मैत्रिणींनो, आपले खेकडे आता स्वच्छ असे धुवून झालेले आहेत। एकदम व्यवस्थित धुवायचे। आणि आता ना आपल्याला ह्या छोट्या छोट्या नांग्या आहेत ना, ह्या बाजूला काढायच्या, कारण की हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आणि ह्याचा रस करून मग आपल्याला तो रश्श्यामध्ये टाकायचा। मला काय हे खेकडे वगैरे काय पहिले बनवता येत नव्हते। मी पोलीस लाईनमध्ये राहत होते तेव्हा माझी एक मैत्रीण होती, सीमा जाधव, तर तिने मला हे पहिल्यांदा तिने खेकडे आणून दिले आणि तिने कसे बनवायचे, कसे साफ करायचे, कसे धुवायचे हे सर्व माझ्या त्या मैत्रिणीने मला शिकवलं आणि तिच्याकडून मी हे शिकले। थँक्यू सीमा। तिच्यामुळे मग मला हे खेकड्याची रेसिपी बनवता आली, कारण की तिने मला खूप छान असं शिकवलेलं। तिला ते नॉनव्हेज सर्व पदार्थ खूप छान यायचे आणि मी सगळं कोलंबी
मच्छी, मला काही गावी असल्यामुळे काही असं हे पदार्थ काय मच्छीचे काय माहीत नव्हते कसे बनवायचे ते. माझ्या सासूबाई बनवायच्या, जाऊ बनवायचे, पण जेव्हा नंतर आम्ही वेगळे राहिले त्यावेळेस त्या बनवायच्या. सासूबाई जाऊबाई माझ्या एकत्र होतो आम्ही राहायला त्यावेळेस त्या बनवायच्या. तेव्हा मी काय एवढं लक्ष दिलेलं नाही. पण नंतर जेव्हा आम्ही नायगाव पोलीस लाईनमध्ये राहायला आलो त्याच्यानंतर मग मच्छी बनवायला मला हे खेकडे बनवायला माझ्या मैत्रिणीने शिकवलं आणि वेगवेगळ्या मच्छी पण. मग त्यांच्यामुळे मी असं मांदेली, रावस, जवळा, ह्या सगळं सुका जवळा, जवळ्याची भजी हे सर्व मी मैत्रिणींकडून शिकले. एकत्र असताना सगळ्या जाऊबाई करायच्या, त्यामुळं मला हे मच्छीचे प्रकार कधी माहीतच नाही आणि आता सर्व काही येतं आहे. आता ही आपली मच्छी स्वच्छ धुवून झालेले आहेत आपले हे खेकडे. तर आता आपण आहे ना छोट्या नांग्या अशा वेगळ्या करूया आणि मसाला भाजायला घेऊया. आता आपण आहे ना कांदा खोबरं असं आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला थोडंसं आलं लसूण टाकायचे भाजतानाच, हिरवी मिरची, थोडं आलं लसूण टाकूया चांगलं आणि हे आता छान असं भाजून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडी कोथिंबीर वरून टाकण्यासाठी ठेवते, थोडी ह्याच्यामध्ये भाजून घेते. टॅमॅटो टाकत नाही. कोथिंबीर धुवून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चांगली भाजून घेऊया. आपला कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्येच मी ना थोडी धना पावडर टाकते. मिक्सरमध्ये वाटायचे ना तेच धना पावडर थोडी टाकते. आपण लाल तिखट नंतर टाकूया आणि थोडी गरम मसाला पावडर टाकते. आता हे आपण जरा जरा भाजून घेऊया. भाजल्यानंतर आता मिक्सरमध्ये बारीक करूया. मग छान आता आपला मसाला हा भाजून झालेला आहे. आणि हे बघा मी ना नांग्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. तर ह्या नांग्या ना आता आपण मिक्सरमध्ये वाटूया आणि आधी मसाला करून घेते आणि मग नांग्या वाटून घेते मिक्सरमध्ये. बघा तर मैत्रिणींना आता आपल्याला ना तेल तापून झाले. कढईमध्ये तेल टाकले, तेल तापून झालेले. आता आपण ना ह्याच्यामध्ये मसाला टाकूया. आधी 2 तमालपत्र टाकून घेते. जो वाटप केलेला मसाला आहे तो आपण टाकलाय. तर तेलामध्ये असा चांगला परतून घेऊया. आणि आपण गरम मसाला पावडर टाकली होती त्यामुळे आता गरम मसाला टाकायची आवश्यकता नाही. आणि मसाला पण आधी चांगला भाजून घेतलेला तेलामध्ये जरा भाजायचा. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकायचे. आता आधी आपण काय करूया, थोडीशी हळद पावडर टाकूया. आणि हा आपला घाटी मसाला, कांदा खोबरं आलं हे कांदा खोबरं लसूण आणि आपला गरम मसाला, लाल मिरची पावडर हे सगळं मिक्स केलेला हा घाटी मसाला आहे आपला, तो टाकते. कांदा लसूण मसाला हा टाकते. हा आपल्या आवडीप्रमाणे जसं आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे टाकायचं. आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकते. आता हे चांगलं असं परतून घेऊया. छान असं भाजून घेऊया. आता हे थोडं मीठ टाकते. मसाला भाजून झालेला आहे. तर आपण आता ना थोडं पाणी टाकून घेऊया. थोडं पाणी टाकून घेतले. आता आपण जे मी तुम्हाला सांगितलेलं ना ते नांग्या बारीक वाटायच्या मिक्सरमध्ये,
ते ह्या मी वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण आहे ना ह्या गाळणीने गाळून घेऊया. हे गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आपल्याला. हे बघा, म्हणजे हे ना याचा रस्सा उतरतो आणि याची छान अशी टेस्ट लागते. ज्या मोठ्या नांग्या असतात ना आपल्याला त्या नाही वाटायच्या. ह्या ज्या मोठ्या नांग्या आहेत ना ह्या नाही, ह्या अशाच ठेवायच्या आहेत. ज्या अशा छोट्या बारीक असतात ना त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत. आता हे आपण चांगल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आहे आणि असं गाळून घ्यायचं. म्हणजे त्याचं खाली आहे ना जे आपलं चोथा असतो ना तो नको पडायला. हा चोथा सगळा आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा, आता हे आपण आहे ना गाळून घेतलेले आहे. आता हे पाणी आपण टाकायचं. आता आपण पाणी टाकलेलं. आता आपल्याला आहे ना रश्श्याला आता उकळी आली. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे जे खेकडे आपण धुवून ठेवलेले ना हे टाकायचे. हे सगळे खेकडे आता आपल्याला टाकायचे याच्यामध्ये. सगळे खेकडे टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला आहे ना 15-20 मिनिटं हे बारीक गॅसवर शिजून द्यायचे. चांगला असा याचा रस्सा उतरण्यासाठी. आपल्याला हवा असेल तर आपण घट्ट सुकी भाजी पण बनवू शकतो. मला पातळ रस्सा हवा म्हणून मी असं पातळ रस्सा बनवला. अजून आता हे शिजायचे आहे. ही 15 मिनिटं मी गॅसवर ठेवते. तोपर्यंत चपात्या बनवून घेते आणि वरून जराशी आणि कोथिंबीर टाकायची. छान असा झणझणीत आपला खेकड्याचा रस्सा बघा मस्त आता शिजून दिलं ना जरा त्याचा अर्क उतरेल खेकड्यांचा आणि छान चविष्ट होणार. आणि जास्त गरम मसाला पण नाही टाकायचा. मग जास्त गरम मसाला टाकला का तो झणका मारतो गरम मसाल्याचा, म्हणून मी गरम मसाला कमीच टाकलेला आहे. कारण की माझ्या मसाल्यामध्ये पण गरम मसाला आहे भरपूर टाकलेला. आता हा आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे. तर थोड्या वेळ मी 10-15 मिनिटं शिजून देते. आपला खेकड्याचा रस्सा उकळतोय. चपाती पण बनवते. चला तर मैत्रिणींनो, आता आपल्याला खेकड्याचा रस्सा आपला आता तयार आहे. छान झणझणीत. हे बघा मस्त असा आपला खेकड्याचा रस्सा झालेला आहे. तुम्हालाही आवडला असेल तर नक्कीच मला सांगा कसं वाटलं ते. गरम गरम रस्सा आणि चपाती खायला या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.